नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही गाडीमध्ये सगळी बसली. तुम्हाला वाटेल आम्ही गोव्याला चाललो आहे काय, तर तसं काही नाही. तर तुम्हाला पुढे समजेलच. तर इकडे जिद्दादा आणि शौर्य होता. तर जिद्दादा कॉमेडी करत होता. तर जिद्दादा काय म्हणते जरा बघा. जिद्दाची कॉमेडी करून आमची गाडी 6-8 अशी चालली होती. तर आम्ही पहिल्यांदा पोचलो वाटरामध्ये पोचलो. आम्ही पहिलं गाडीमध्ये डिझेल टाकलं. तर गाडीमध्ये डिझेल टाकल्यानंतर सिद्धबाबांचा कॅमेरामध्ये व्ह्यू घेतला. तर इकडे बघा पंजाबची आणि MIची मॅच चालू होती. मॅच बघत आम्ही पोचलो स्पॉटला. तर इकडे बघा साहिल मामा, आपला बाबू आणि सिद्धबाबा. तर आज आम्ही आलो होतो कामेरमध्ये आपली पावसामध्ये रखडलेली मॅच खेळायला. तिकडे आपली टीम पोचली होती ग्राउंडवरती. तिकडे बघा बाबू, नंतर रोहित मामा पण तिथं पोचला. तर आपल्या टीमचे कॅप्टन संकेत, तर जरा काहीतरी डिस्कशन चालू होतं. तिकडे बंटी काहीतरी चेष्टा करत होता. तर बंटी परत वॉर्म करायला लागला. करता ग्राउंडवर गेला. तांत्रिक कारणामुळे लाईट गेली असल्यामुळे शनिवार व्यायाम करायला घेतला. इकडं परत लाईट आल्यानंतर मॅच चालू झाली. तर पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसरा राऊंड झाला, चौथ्या राऊंडला आमची मॅच चालू झाली. तर इकडे बघा साहिल मामा आपला किपरिंग करता. तर सिद्धबाबा तर बॉलिंग टाकाय खाली गेला. तर सिद्धबाबाने आपली बॉलिंग घेतली. नंतर सिद्धबाबाला एक चांगली अशी विकेट गावली. शरीरानं कॅच पकडल्यानंतर आपली बॅटिंग आली. संकेत आणि सिद्धबाबा आपले ओपनिंगला उतरले. तर बघू शकता कसे धुवायला लागलेत. 6-4 हे मारतच होते. नंतर संकेतून 2 स्टेप टाकून एक 6 मारला. चांगलं रन रेट आपल्या टीमसाठी त्याने दिला. तिकडे सिद्धबाबा पण बघू शकता 6 चांगलं मारत होते. तर आपली टीम विन झाली. तिकडे बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद होता. तर मॅच जिंकल्यामुळे साहिल मामाच्या चेहऱ्यावर आनंद होता. यालाच म्हणतात पर्सनल पॉवर काले. #कोयता विषय नदी पलीकडचा. व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. धन्यवाद.